होता पहिल्याच चेंडूवरती. एक धाव. गोलंदाजी मार्कवरती अतुल. वैयक्तिक पर्व पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं. अतुल पहिला चेंडू एक धाव. पाहूया फलंदाजी मार्कवरती दर्पण. हलक्या हातातून खेळून गेलेला चेंडू आहे. देवा खूपच चांगली फील्ड करेल आपल्या संघासाठी. दोन चेंडू दोन धावा धावफलकावरती लागलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती अतुल. तिसरा चेंडू अतुल यांचा. जोरकस मारायचा प्रयत्न होता पण तितका लेग बाईटच्या रूपाने एक धाव सहजतेने पूर्ण. अतुल अप्रतिम गोलंदाजी करतात. गोलंदाज संतोष भवन संघाकडनं. पाहूया पहिल्या षटकातील चौथा चेंडू. वाईड आणि अप्रतिम. वाईड वाईड आणि फील्ड. खूपच चांगली फिल्डिंग तिकडे. तीन बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओव्हरचा पुढील बॉल सध्या तर डिलिव्हरी करण्याकरता बैठक शॉट खेळायचा होता. स्वीप करायचं होतं पण कनेक्शन होऊ शकलं नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव. स्कोर वाढला आणि जाऊन पोहोचलाय 6-6. यावेळेस दिशा भरकटली आहे आणि चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता. धावा रोखल्या त्या खेळाडूने. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण किमान इथे धावा मिळतात. वाईट +2. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हा 5 बॉलचा खेळ संपला. धावफलक 10च्या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक सध्या तर. आणि यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. सिंगल धाव इथून धावफलकावरती जोडली जाईल आणि कुणाल खाडे शेट यांचे आगमन झाले. मोस्ट वेलकम कुणाल. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. सुरतचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय फिल्डर आणि चांगली फिल्डिंग. दर्जेदार शॉर्ट सिलेक्शन 20 फील्डच्या चालत्या स्वरूपामध्ये इथं आलाय चौकार.
19 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. या दरम्यान शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं पण विकेट आली आहे. सध्या तर आपण बघतोय आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना भावेश दादा पुणेकर आपण यांना देखील बघतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय केला जात आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. ओव्हरचा पुढील बॉल याच दरम्यान चांगली बॉलिंग राहिली आहे सध्या तर आणि धावा देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने बनल्यात. चांगला स्टार्ट देखील मिळालाय. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद इथून हे प्रेक्षक राज घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान चांगला स्ट्रोक राहिलाय आणि चांगली फिल्डिंग. फिल्डिंगचा स्तर बघा आणि 2 धावा इथून पाहायला मिळाल्या. अतुलची चांगली फिल्डिंग. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याने बॉलला फील्ड केलंय, स्टॉप केलंय. अतुल मुंबई परिसरामध्ये या खेळाडूचं नाव राहिलंय.
अतुल आले बॉलिंग मार्कवरती. यावेळेस आक्रमण करायचं होतं, कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. 25 धावा सध्या तर आपण धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 25 धावा धाव फलकावरती. यावेळेस ओव्हरचा पुढील बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केलाय. 26 धावा धाव फलकावरती सध्या तर. बॅटर स्ट्राईक एंडवरती आपण मलिंगा यांना बघतोय. यावेळेस आणि विकेट आली आहे. याच दरम्यान ओव्हरचा पुढील बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. डॉट बॉल 26च्या आकड्यावर आतापर्यंत स्कोर थांबलाय. 26 धावा धाव फलकावरती आपण बघतो आणि अतुल यांना बॉलिंग मार्कवरती बघतो. 26 धावा बनल्यात. याच दरम्यान ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारायचा होता पण कनेक्शन प्रॉपर होऊ शकलं नाही. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस आणखी एकदा ताकदवर स्ट्रोक खेळायचा होता. आ 28 धावा बनल्यात आणि 29 आव्हान आहे जिंकण्याकरता. गौरव विलोन आणि साई श्रद्धा संघाचे कॅप्टन टॉससाठी या. साई श्रद्धा आणि गौरव विलोन संघाचे कॅप्टन दोघांना मी विनंती करतो आपण टॉससाठी यायचंय. साई श्रद्धा आणि गौरव विलोन दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. 3 ओव्हरची मॅच असेल. चला पुन्हा एकदा आपण वळतोय सामन्याकडे. 29 धाव्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. 18 चेंडू आणि 24 चेंडू आणि 29 धाव्यांची आवश्यकता. आई एकविरा संतोष भोन संघाचे बॅटर. कुठलाही बॅटर 3 बॉल 3 चौकार मारेल. प्रत्येकी चौकारा करता 500 रुपयाचा पुरस्कार आहे. स्वप्नीलजी पाटील यांच्या माध्यमातून तो दिला जाईल आणि प्रत्येकी चौकारा करताय. बाबा कोटकर यांच्या माध्यमातून तसेच स्वप्नीलदादा पाटील यांच्या माध्यमातून तो पुरस्कार दिला जाईल. चला गौरव विलोन संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आलिम भाई इनसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ आपके शुभ हाथों से अपन टॉस किया जाएगा.
और इस टूर्नामेंट के करता धरता ऑर्गेनाइजर जमा भाई बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं और साई सरदार टीम ने टॉस जीता और उन्होंने कहा कि सबसे पहले हम करेंगे बॉलिंग और पहली गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन और 500 के नाम मिल जाएगा. स्वप्नील दादा पाटील आणि तसेच बाबा यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक चौकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार आहे. बाबा खोटकर यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल पण या दरम्यान विकेट आली आहे. याच दरम्यान चांगली फिल्डिंग टीम करता धावा रोखल्यात. हा सध्या तर 2 एक्स्ट्रा प्लेयर आपण मैदान दरम्यान बघतोय ऍडव्हर्टाइजमेंट आणि यामुळे चांगला फटका बिटवीन द गॅप बॉल सीमा पार 500 चा पुरस्कार बॅटर करता. प्रत्येकी चौकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार बाबा यांच्या माध्यमातून दिला जाईल. बाबा कोटकर यांच्या माध्यमातून तो पुरस्कार दिला जातो आणि आतापर्यंत 2 चौकार आलेत. चांगला स्टार्ट देखील मिळालाय. या दरम्यान आणखी चांगला स्ट्रोक राहिलाय. एक धाव तर इझिली मिळणार आहे. ओव्हर थ्रो झाला आणि आता तिथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले जाईल. दर्पणचा चांगल्या पद्धतीचा तो थ्रो लाईन आणि त्याचबरोबर स्टंप्स वरती निशाणा साधला गेला त्याच्या माध्यमातून. याच दरम्यान वाईडचा इशारा आणि त्यावरती आता हा प्रश्न पडला. आता हे 500 कोणा दिले जातील बॉलरला का? कारण की बॉलरने वाईड वरती चौकार दिलाय. यापुढे स्नो बॉलचा इशारा. मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट बरेच त्यांना पाहायला मिळतात. आव्हान छोटस आहे मापक आव्हान आहे. याच दरम्यान समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवलाय. स्कोर वाढलाय जाऊन पोहोचलाय 19च्या आकड्यावरती. अठरा बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता बनवायच्या 10 धावा. याच दरम्यान वाईटचा इशारा. याच दरम्यान चांगला इथून गेम पलटला जातोय. या मॅच मध्ये पलटवार होतोय. खाडे साहेबांना विनंती असेल आपण विराजमान व्हा व्यासपीठावरती.
याच दरम्यान चांगलं शॉर्ट सिलेक्शन राहिले, तितकीच चांगली फिल्डिंग. बघा आपण बाबा यांना देखील बघतोय आमच्या समोर आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. स्वप्नील दादा पाटील आपण यांना देखील बघतोय. त्यांच्या माध्यमातून जे काही कॅश प्राइज वितरित केले जातात प्रत्येकी चौकारा करता 500 रुपयाचा पुरस्कार होता. गुण लगे आम्हाला सांगतील आणखी कितीची आवश्यकता आहे. आणखी 4 धाबा पाहिजेत जिंकण्याकरता. माफ करा 6 धाबा पाहिजेत. सहा धाबा पाहिजे जिंकण्याकरता. नो बॉलचा इशारा दिला गेला आणि नो प्लस पण आता 2 धाबा प्राप्त होतात. याच दरम्यान विकेट आली आहे. मैदान दरम्यान नवीन खेळाडू दाखल झालाय. देवा सिंग मॅन फ्रॉम संतोष भवन आणि फ्लिक शॉट करता ओळखला जातो आणि फ्लिक त्याचा ट्रेडमार्क शॉट. देवा मैदान दरम्यान दाखल झाला. 3 धावा पाहिजेत आणखी जिंकण्याकरता. याच दरम्यान फक्त डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय. आता जिंकण्याकरता पाहिजे 2 धावा. याच दरम्यान चांगली फिल्डिंग झाली आहे. ओव्हर थ्रो देखील झाला पण जास्त काही नुकसान होणार नाहीये. जिंकण्याकरता फक्त आणि फक्त सिंगल या धावसंख्येची आवश्यकता. आणि नो बॉल वरती विजयाची धाव आली आहे. आई एकविरा संतोष भवन संघ या मॅचला जिंकतोय. अभिनंदन. चला मित्रांनो, टोटल चौकार किती झाले आहेत? 2 आले. 2 3 दादा वरती या ना, वरती तिकडनं या तिकडनं. स्वप्नील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही ते कॅश प्राइज इथून वितरित करतोय. चांगला खेळ राहिला आणि चला 3 बॅटर्स 3 चौकार आलेत आणि बॅटर्स आपण यायचंय. कॅमेरामॅन फोकस करा. स्वप्नील दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार इथून वितरित करतोय. आई एकविरा संतोष भवन संघ या मॅचला जिंकतोय. अभिनंदन.
चला सामन्याला सुरुवात होते. पंच थोडी घाई करा. पंच चला शाही श्रद्धा संघ मॅन ऑफ द या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे